आणि त्या क्षणापासून अथर्वण सर्व प्राण्यांचे अर्पण देवानं वाहून घेऊन गेला, तर स्वाहा खोलवर राहिला. प्राचीन काळात माकडेने कुरु वंशाच्या पापरहित वंशजाला एक विलक्षण कथा सांगण्यास सुरुवात केली. आता ऐका, तो म्हणाला, अद्भुत अग्नीचा बुद्धिमान पुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा. देव आणि असुर एका भीषण संघर्षात अडकले होते. ज्या भयानक असुराने दैवी यजमानाचा सातत्याने पराभव केला प्रकरणी इंद्र असलेल्या पुरंदराने आपल्या उद्ध्वस्त झालेल्या सैन्याकडे नजर टाकली आणि त्याला माहित होते की त्यांची पुनर्रचना करू शकेल असा नेता शोधण्याची गरज आहे. तो मानस पर्वतांमधून फिरत असताना त्याने या विषयावर सखोल विचार केला. जिथे पृथ्वीची रहस्ये वाऱ्यामध्ये कुलबुजत होती, तिथेच त्याला एका महिलेच्या वेदनादायक ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तिचा आवाज दूरदूरच्या भूप्रदेशात वाहून जात होता. रे कोणीतरी लवकर एक, ती ओरडली. मला वाचवा, एक तर माझा नवरा व्हा किंवा मला सांगा की माझा नवरा कोण असेल. इंद्र रडत असलेल्या त्या स्त्रीजवळ आला तेव्हा त्याचे हृदय दयाळू झाले. त्याने तिला आश्वासन दिले, घाबरू नका, नये माणूस, मी तुझ्या संरक्षणासाठी आलो आहे. पण त्याच्या शब्दांना दुरून दिसणारी एक आकृती काढवली गेली. केसीन चमकणारा मुकुट घातलेला एक असुर आणि एक शक्तिशाली गदा पकडत होता. केसीने इंद्राच्या शब्दांची खिल्ली उडवली आणि त्याला युद्धाचे वचन दिले. हे पाकच्या मारेकऱ्या, तिला एकटे सोडून दे. त्याने खिल्ली उडवली. मी तिला ताब्यात घे आणि तू जिवंत घरी परतणार नाहीस, असे म्हणत केसीने आपली गदा फेकली, जी इंद्राने वेगाने त्याच्या गडगडाटाने फोडली. अडखळल्याशिवाय असुराने देवावर एक मोठा दगड फेकला, परंतु इंद्राने त्याच्या खांद्याने तो पाडला आणि जमिनीवर कोसळणाऱ्या खडकामुळे जखमी झालेला किसी माडी पडला आणि डोंगरांच्या खोल भागात पळून गेला. त्याने दावा करू इच्छित असलेल्या स्त्रीला सोडून दिले. इंद्र पुन्हा एकदा तिच्याकडे वळला. त्याचे डोळे दयाळूपणे भरले. मला सांगा सुंदर व्यक्ती, त्याने हळुवारपणे विचारले, तू कोण आहेस? तू कोणाची पत्नी आहेस? तुला या ठिकाणी काय आणते? त्या पराक्रमी देवाकडे वर पाहताना त्या स्त्रीचे अश्रू कोरडे होऊ लागले आणि कदाचित बऱ्याच काळानंतर प्रथमच तिला आशेचा एक झोत जाणवला. मानस पर्वतरांगांच्या डोलत्या टेकड्यांमध्ये देवसेना आणि दैत्यसेना या दोन बहिणी अनेकदा त्यांच्या दासी समवेत प्रजापतीच्या परवानगीने विश्रांतीच्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी जात असत. त्यांच्या वारंवारच्या प्रवासामुळे ते स्थानिक लोकांमध्ये विशेषतः असुरकेशींशी परिचित झाले होते, जे नियमितपणे त्यांना आदरांजली वाहायचे. तथापि देवसेनाने त्याच्याबद्दल संयम राखला, परंतु दैत्यसेन त्याच्या पुढे जाण्यास बळी पडला आणि त्यानंतर केशीने त्याला पळवून नेले. देवांचा पराक्रमी स्वामी इंद्राला यापैकी एका भेटीदरम्यान देवसेनाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या सामायिक मातृपरंपरेद्वारे तिच्याशी असलेले नातेसंबंध ओळखून त्याने तिला संभाव्य हानीपासून वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. दैत्यसेनाचे भवितव्य कळल्यावर इंद्राला जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याने देवसेनाला योग्य पती शोधण्यात मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रजापतीची मुलगी म्हणून स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेल्या देवसेनाने इंद्राला तिच्यासाठी एक अजय जोडीदार निवडण्याची विनंती केली. तिच्या वडिलांच्या वरदानाने तिने एका शक्तिशाली व्यक्तीची कल्पना केली, ज्याचा देव आणि असुर दोघेही समान आदर करतील. तिच्या आत्मविश्वासाने आकर्षित होऊन इंद्राने देवसेनाला तिच्या भावी पतीमध्ये हव्या असलेल्या गुणांचे वर्णन करण्यास सांगितले. ते बोलत असताना इंद्राने त्याच्या समोर उलगडत असलेला आकाशीय नृत्यनाट्य पाहिला. उदय टेकडीवर उगवणारा सूर्य, त्याच्या कक्षेत प्रदक्षिणा घालणारा चंद्र आणि सूर्याशी जोडला गेलेला महान सोम चंद्र, सूर्यदेवतांचे मिलन आणि उद्याच्या आपत्तीजनक युद्धाचे भाकीत करणारी अशुचिने पाहताना हवा अपेक्षेने भारीत झाली त्या रक्ताने वाहणारी सिंधू नदी आणि सूर्याकडे आराधना करणाऱ्या कोले. यामुळे इंद्राच्या विचारांमध्ये एक व्यत्यय आला. त्याच्या लक्षात आले की हा संयोग केवळ युद्धाचा अग्रदूत नाही, तर निर्मितीची संधी देखील आहे. जर सोमचंद्र मुलाला जन्म देऊ शकला तर तो देवसेनाचा योग्य जोडीदार बनू शकेल. देवसेनासाठी योग्य पती शोधण्यासाठी ब्रह्मदेवाचे मार्गदर्शन आणि हस्तक्षेप मारण्यासाठी आकाशाचा स्वामी ब्रह्माकडे धावला. इंद्राच्या हेतूने प्रसन्न झालेल्या नातवाने वचन दिले की त्यांच्या संयोगाने एक शक्तिशाली संतती निर्माण होईल, जी इंद्राच्या सैन्याचा संयुक्त नेता असेल. ब्रह्माच्या आशीर्वादाने इंद्र आणि देवसेन एक आदर्श प्रेयसी शोधण्यासाठी निघाले. वशिष्ठ आणि इतर दिव्य कौशींसह महान ब्रह्म ग्रहात असलेल्या प्रदेशात त्यांनी प्रवास केला. सोमपेय पिण्यास उत्सुक असलेले देव कौशींच्या यज्ञाला उपस्थित असताना
त्यांच्या डोक्यावर इनाला सामील झाले तेव्हा अद्भुत अग्नीला पवित्र मंत्रांसह बोलावण्यात आले. तेव्हा तो स्वर डिस्कमधून बाहेर पडला आणि त्याचे भाषण रोखले गेले की भरूया अग्नी अर्पण घेऊ. एकने अग्नीमध्ये प्रवेश केली आणि स्वर्गवासियांकडे हस्तांतरित केली. हे आश्चर्यकारक दृश्य पाहून प्राचीन काळात मार्कंडेयने दैवी प्रेम आणि वैश्विक शक्तीची कथा सांगितली. त्याची सुरुवात 7 दोषीपैकी एक असलेल्या अंगिरासची सुंदर पत्नी स्वाहा हिच्यापासून झाली. अग्नी या अग्निदेवतेबद्दलच्या तिच्या इच्छेने ती भस्म झाली आणि गुप्तपणे त्याचा शोध घेतला. शिवच्या वेशात स्वा अग्नीजवळ गेला आणि त्याने तिच्या मनातल्या भावना कबूल केल्या. हे अग्नी, ती म्हणाली, मला तुझ्याबद्दलच्या प्रेमाने त्रास दिला जात आहे. मला लुबाडणे योग्य आहे असे तुला वाटते का? जर तू माझी विनंती मान्य केली नाहीस तर मी आत्मविनाश करीन. हे जाणून घ्या. अग्नी तिच्या शब्दांनी चकित झाली आणि तिने तिच्या स्वतःच्या इच्छाबद्दल तिला कसे कळले असे विचारले. स्वाने उघड केले की इतर वर्षीच्या पत्नीने तिला आगवीच्या उपस्थितीत पाठवले होते, कारण त्याला देखील स्वाहाबद्दल भावना आहेत हे माहीत होते. ती म्हणाली, तू नेहमीच आमच्यात आवडती आहेस. ती म्हणाली, पण आम्हाला तुझी भीती वाटते आहे. आता तुझ्या मनातील सुप्रसिद्ध चिन्हे वाचून त्यांनी तुझ्या भेटीला पाठवले आहे. अग्नीने आनंद आणि आनंदाने भरून शिवाच्या वेशात स्वाहाशी लग्न केले. दिव्य जोडप्याने एकत्र वास्तव्य केले आणि स्वाहाने विळे तिच्या हातात घेतले. पण तिला माहीत होते की जर कोणी त्यांचे एकत्र निरीक्षण केले तर तिला या मोहिमेवर पाठवलेल्या ब्राह्मस्त्रियांना लाज वाटेल. हे टाळण्यासाठी ती पक्षात रूपांतरित झाली आणि पांढऱ्या डोंगरावर पोहोचत जंगलातून उडत गेली. राक्षस, पिशाच आणि विविध प्राणी अशा 7 डोक्यांच्या सापांनी पर्वताचे रक्षण केले होते. स्वा पटकन एका शिखरावर चढला आणि विहिरीवर एका सोनेरी तलावात फिरकले. उंच आत्म्याच्या 7 वर्षींच्या पत्नी म्हणून सलग रूपे गृहीत धरून ती अग्नीशी झुंजत राहिली. पण अरुंधतीच्या महान तपस्वी गुणवत्तेमुळे आणि पती वशिष्ठाप्रती असलेल्या भक्तीमुळे स्वा तिला आपले रूप धारण करू शकला नाही. तिने अग्नीचे वीर्य 6 वेळा त्या तलावात फेकले, ज्यामुळे एक मोठा सामर्थ्यवान मुलगा जन्माला आला. स्कंद या मुलाला 6 चेहरे, 12 कान, तेवढे डोळे, हात आणि पाय, 1 मान आणि 1 पोट होते. सरसा स्कंदाचा आकार वाढत गेला. तसंच तो लहान ढगांच्या समूहात उगवत असलेल्या सूर्यासारखा चमकला. त्याने त्रिपुराच्या विध्वंसकाने देवांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी वापरलेले प्रचंड धनुष्य पकडले आणि एक भयानक गर्जना केली, ज्यामुळे तिन्ही जग भयभीत झाले. महानाग, चित्र आणि ऐरावत भीतीने हादरले. स्कंदाने त्यांना आपल्या हातात धरले. डोंगराच्या माथ्यावर खेळत भयंकर आवाज, तर तो स्वर्गारोहणाच्या क्षणी तेजस्वी सूर्यदेवासारखा चमकत तिन्ही जग गिळंकृत करण्याच्या स्थितीत असल्यासारखा दिसत होता. त्या टेकडीच्या माथ्यावर बसलेल्या अतुलनीय पराक्रमी महासेनाचे निरीक्षण झाले. प्राचीन काळात जेव्हा शक्तिशाली व्यक्ती स्कंदाचा जन्म झाला तेव्हा विश्वाचे पोतच थरथर कापत होते. भीतीदायक घटना घडल्या आणि नैसर्गिक व्यवस्था विस्कळीत झाली. जगाचे कल्याण शोधणारे ज्ञानी पुरुष शोषित चिंताग्रस्त अंतःकरणाने या अद्भुत गोष्टींचे निरीक्षण कर विश्वाचे संतुलन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत होते. गोंधळाचे कारण समजून घेण्यासाठी ते धडपडत असताना विविध सिद्धांत समोर आले. काहींचा असा विश्वास होता की अग्नीचा देव अग्नीने 7 वर्षींच्या 6 पत्नीसोबत एकत्र वास्तव्य केले होते, ज्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. इतरांना वाटले की हा पक्षी आहे, तर इतर अनेकांनी वेगवेगळ्या गुन्हेगारांवर बोट दाखवले. परंतु स्कंदाची आई स्वाहा, जिचा जन्म बळीच्या अग्नीतून झाला होता, तिच्यावर कोणी संशय घेतला नाही. स्वाहाने स्वतः स्कंदाला तिची खरी ओळख सांगितली आणि जेव्हा 7 ऋषींना कळले की त्यांचा मुलगा तिचा आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नींना घटस्फोट दिला. केवळ अरुंधती वगळता जिचा सद्गुणांचा आदर्श म्हणून सर्वांनी आदर केला होता, स्वाहाने विरोध केला आणि म्हटले, या 6 स्त्रिया त्याच्या माता नाहीत. ऋषींना मात्र खात्री होती की स्कंदाच्या जन्माने त्यांच्यावर दुर्दैव आणले आहे. स्कंदाच्या जन्माची बातमी जसजशी पसरली तससे अग्नीचे अनुसरण करणारे महान मुनी विश्वामित्र यांना उलगडणाऱ्या घटनांबद्दल सर्व काही माहीत होते. त्यांनी महासेनापासून संरक्षण मागितले आणि स्कंदाच्या फायद्यासाठी पवित्र संस्कार केले. विश्वामित्रांनी 6 चेहऱ्यांच्या स्कंदाच्या सद्गुणांना प्रोत्साहन दिले आणि त्याच्या सन्मानार्थ समारंभ केले. दरम्यान स्वर्गातील देव स्कंदाच्या वाढत्या पराक्रमामुळे गोंधळून गेले. त्यांनी देवांचा राजा इंद्राला स्कंद खूप शक्तिशाली होण्यापूर्वी त्याला ठार मारण्याची विनंती केली, परंतु स्कंद
विश्वाचा निर्माता देखील नष्ट करू शकतो हे जाणून इंद्र संकोच करत होता. त्यानंतर देवानी महान मातांना स्कंदाचा नाश करण्यासाठी पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला, तथापि बाळाचे अविश्वसनीय सामर्थ्य पाहून माता घाबरल्या आणि त्यांनी त्याऐवजी त्याचे संरक्षण मागितले. त्यांनी त्याला दूध पाजण्यासाठी त्यांच्या स्तनांचा प्रस्ताव दिला आणि पराक्रमी महासेना यांनी त्यांचा प्रस्ताव आदराने स्वीकारला. जेव्हा तो आईच्या स्तनांमधून दूध पाजत होता तेव्हा त्याचे वडील अग्नी त्याच्या मुलाने सन्मानित करून घटनास्थळी पोहोचले आणि समुद्रापासून जन्मलेल्या देवीनी स्कंदाला आई आणि तिच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे पालखीने सांभाळले. स्कंदाला त्याच्या डोंगरा निवासस्थानी आनंदित करण्यासाठी अग्नीने अनेक मुलांसह बकऱ्याचे तोंड असलेल्या व्यापाऱ्यात स्वतःला रूपांतरित केले आणि म्हणून त्याचे वडील आणि महान माता प्रेम आणि स्नेहाने वेढलेल्या त्या पराक्रमी व्यक्तीची काळजी घेत होते. स्वर्गाच्या क्षेत्रात पराक्रमी योद्धा महासेना आणि देवांचा सुप्रसिद्ध सार्वभौम चक्र यांच्यातील आगामी लढाई पाहण्यासाठी एक भव्य सभा जमली होती. देव त्यांच्या उपग्रहासह ओशी माता अग्नी आणि इतर आगनिक खगोलीय प्राणी संघर्ष सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा सात्राने युद्धासाठी तयारी केली तेव्हा त्याने आपला उत्कृष्ट पोशाख परिधान केला आणि आपला भव्य रथी ऐरावत त्याच्या बाजूला ठेवला. पूज्य मातांसह देवाचा एक ताफा घेऊन तो दृढ निश्चयाने स्कंदाकडे निघाला. या आकाशीय सैन्याच्या अग्रभागी महासेना होता. लोसज्ज असलेला त्याचा गडगडाट होता. त्यानंतर विविध शस्त्रास्त्रे परिधान केलेल्या आणि विविध प्राण्यांवर स्वार झालेल्या योद्ध्यांचा एक ताफा होता. सत्र जेव्हा कार्तिकेयाच्या निवासस्थानाच्या जवळ पोहोचला तेव्हा पराक्रमी योद्ध्याने आपल्या सैन्याला एकत्र आणण्यासाठी आणि अविरत उग्रतेने पुढे जाण्यासाठी जोरदार गर्जना केली. तो आवाज पूर्वी काहीही न ऐकल्यासारखा होता. ते कर्कश आवाज ज्याने स्वर्गाचा पायच हादरून टाकला. स्कंदाचा निष्ठावंत सहकारी गुहा याने दयाळूपणे प्रतिसाद दिला. युद्धातील आरडाओरडा केला. जो प्रदेशातून प्रतिध्वनी झाला. जो पराक्रमी समुद्राच्या गर्जनाशी स्पर्धा करीत होता. या दोन युद्धाच्या प्रचंड ताकदीने आकाशीय सैन्य थरथरत होते. त्यांच्या हालचाली एखाद्या अदृश्य शक्तीने रूपांतरित झाल्यासारख्या गोठून गेल्या. महासेनेने क्रोध आणि अवज्ञेने उत्तेजित होऊन त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर काढल्या. देवांना अग्नीचे ज्वाले बुडून टाकले ज्यामुळे ते फक्त जळत्या अंगारांमध्ये बुडून गेले. त्यांचे शस्त्रे आणि स्वाप्राणी नष्ट झाले. त्यांच्या आकाशीय कक्षेतून विस्थापित झालेल्या ताऱ्यांचा केवळ मंद प्रकाश मागे राहिला. देवतांनी आपली दुर्दशा लक्षात घेऊन सक्रीच्या मेघगर्जनेप्रती आपली निष्ठा सोडून दिली आणि स्कंदाच्या संरक्षणाखाली आश्रय घेतला. निष्ठेच्या या अचानक बदलामुळे राज्यात शांतता प्रस्थापित झाली. क्षणार्धात त्या सर्वांना घेरण्याचा धोका असलेल्या आसन्न विनाशाला रोखले तरी सत्राने हार मानण्यास नकार दिला आणि स्कंदावर अविरतपणे गडगडाट केला. या फटक्याने त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तरुण योद्धाला चेतले आणि तो त्याच्या शरीरातून जात असताना एक नवीन प्राणी उदयास आला. विशाखा, एक तरुण ज्याने आकाशीय ताबीज सुशोभितले होते आणि एक शक्तिशाली ताडी चालवली होती. स्कंदाच्या शरीरातून हे नवीन अस्तित्व उदयास येत असताना देव आश्चर्याने पाहत होते. या चमत्कारी पुनर्जन्माच्या वेळी त्यांची भीती क्षणार्धात विसरली गेली. इंद्र स्वतः सक्र भीतीने भारावून गेला. स्कंदाला संरक्षणासाठी विनवणी करत होता. त्याच्या हात आदराने एकत्र बांधले गेले आणि म्हणून सौम्य हावाने स्कंदाने इंद्राला सर्व भीतीचा त्याग करण्यास सांगितले आणि त्याने असे केले की देव आनंदाने वाहून गेले. त्यांच्या आत्म्यांना दयाळूपणाच्या या कृतीमुळे उचलले गेले. त्या क्षणी दिव्य सैन्याचा पुनर्जन्म झाला. कार्तिकेयाच्या परोपकारी मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एकत्र आले. त्यांची अंतःकरणे नवीन आशा आणि भक्तीने भरली. एका महान कथेच्या दरम्यान महाकंडे एक आश्चर्यकारक आणि विस्मयकारक कथा सांगण्यासाठी थांबला. हे राजा, लक्षपूर्वक ऐका, तो म्हणाला. त्याचे डोळे उत्साहाने चमकले. मी तुम्हाला स्कंदाच्या भव्य संततीबद्दल सांगत आहे. देव आणि राक्षस यांच्यातील महाकार्याच्या लढाईत रणानं दैवी योद्धा स्कंदला इंद्राच्या मेघगर्जनेचा धक्का बसला. या प्रभावामुळे अनेक पुरुष मुले जन्माला आली ज्यांचा जन्म अलौकिकतेने झाला. जे युद्धभूमीवर फिरत होते त्यांचे डोळे दुष्टाईने चमकत होते. त्यांना कुमार म्हणून ओळखले जात होते. महान शक्ती आणि सामर्थ्यवान लहान मुले या कुमारामध्ये एक बकऱ्याचा चेहरा असलेला घटस्का होता ज्याच्या कुशल स्वभावाने आणि दयावंत कारणाने त्याला सर्वांचा आदर मिळवून दिला. तो उंच उभा होता. त्याच्या असंख्य मुलांनी आणि मुलींनी विलेला होता ज्यांची त्याने महान मातांच्या उपस्थितीत
तीव्र भक्तीने रक्षण केले. पृथ्वीवरील रहिवाशांनी स्कंदाला या कुमाराचा पिता म्हणून तू दिले आणि ज्यांना स्वतःची मुले हवी होती त्यांनी शक्तिशाली अग्निदेव मुद्रक आणि परोपकारी स्वाहक उम्मा यांची पूजा करावी असे म्हटले जात होते. मार्कंडेय बोलत असताना त्याच्या शब्दांनी भूतकाळातील प्रतिमांची कल्पना केली. अग्निदेव तपापासून जन्मलेल्या मुनी स्कंदाकडे आल्या. त्यांचे चेहरे आशेने चमकले. स्कंदाने विचारले, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? त्याचा आवाज त्यांच्या मनात गडगडाट असा का होता. मुलींनी उत्तर दिले, आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या जेणेकरून आम्ही सर्व जगासाठी आदरणीय माता बनू शकू. स्कंदाचा प्रतिसाद त्वरित होता. तसे वाच्याच्या हाताच्या लाटासह त्याने त्यांना मुले जन्माला घालायची शक्ती दिली का की हलिमा, मालिनी, उर्वणीला, आर्य, वलाला आणि वैमित्रा या 7 मातांना खूप आनंद झाला. त्यांना स्कंदच्या दैवी शक्तीतून जन्मलेला एक शक्तिशाली मुलगा शिशु हा आशीर्वाद मिळाला होता. हा 8वा नायक सर्वात दुर्ले असल्याचे म्हटले जात होते. त्याचे लहान डोळे अंगारासारखे झळकत होते. एक पराक्रमी योद्धा म्हणून त्याची प्रतिष्ठा दूरदूरपर्यंत पसरली होती. पण या कथेत आणखी भर होती. मार्कंडेय पुढे म्हणाला, स्कंदाचा 6वा चेहरा म्हणजे बकऱ्याचा चेहरा आईंद्वारे पूजनीय होता. तो भद्रस्काच्या शक्तीचा स्रोत असल्याचे म्हटले जात होते, ज्या डोक्यातून त्याने दैवी ऊर्जा निर्माण केली होती. हा भव्य प्राणी स्कंदाच्या सर्व डोक्यांपैकी सर्वोत्तम मानला जात असे मार्कंडेयाने वर्णन केलेल्या घटना चंद्राच्या महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या महिन्याच्या 5व्या दिवशी उघडकीस आल्या होत्या, जो आकाशीय क्षेत्रात खूप महत्वाचा काळ होता. त्यानंतरच्या साऱ्या दिवशी झालेली लढाई भयंकर आणि भयानक होती, ज्याच्या परिणामामध्ये स्कंदाच्या संततीने महत्वपूर्ण भूमिका बजावली. मार्कंडेयाने त्याची कथा संपल्यानंतर वातावरण एका अलौकिक ऊर्जेने थच्च कापत होते. श्रोत्यांना या प्राचीन कथेतील चमत्कारांवर विचार करायला सोडले गेले. त्यांची मने पराक्रमी योद्ध्यांच्या आणि दैवी दृष्टीने भरलेली होती. एका तेजस्वी आकाशीय दरबारात स्कंद या 6 दिवसांच्या देवाला विश्वाचे तारणाहार म्हणून गौरवले जात होते. मार्कंडेयाने स्कंदच्या भव्य स्वरूपाचे वर्णन करत आपली कथा पुढे चालू ठेवली. सोन्याच्या तबल्याने आणि पुष्पगुच्छाने सजलेला त्याने सोन्याचा मुकुट आणि मुकुट घातला होता. त्याचे डोळे सोनेरी नाण्यांसारखे चमकणारे होते आणि त्याचे तीक्ष्ण दात समाधास्मित हास्याने चमकणारे होते. त्याचे लाल वस्त्र चमकले होते आणि त्याच्या सुंदर वैशिष्ट्यांनी त्याच्याकडे पाहणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माझ्याची देवी लक्ष्मी स्कंदासमोर प्रकट झाली आणि त्याने तिला आशीर्वाद दिला. जेव्हा तो तिच्या बाजूने जात होता तेव्हा तो पाहण्यासारखा आणखी भव्य देखावात बनला, जसे की रात्रीच्या आकाशात पूर्ण चंद्र चमकला होता. ब्राह्मण आणि महर्षी त्यांच्या जवळ आले. त्यांनी आदरांजली वाहिली आणि प्रार्थना केली, स्कंदर तू समुद्र होस. ते म्हणाले, तू आमच्या जरात शांतता आणलीस आणि आम्ही तू आमचे इंद्र, आमचे रक्षक आणि नेते बनण्याची विनंती करतो. स्कंद लक्षपूर्वक ऐकत होता. त्यांच्या शब्दांनी त्याची उत्सुकता वाढली. त्याने त्यांना इंद्र, 3 जगांचा स्वामी, ज्याने सर्व प्राण्यांना शक्ती आणि आनंद दिला, त्याच्या कर्तव्याबद्दल विचारले. महिषींनी स्पष्ट केले की इंद्र हा एक पराक्रमी देव होता, जो वाईट गोष्टींचा नाश करण्यास आणि नीतिमानांच्या इच्छा पूर्ण करण्यास सक्षम होता. स्कंदाचे डोळे तो ऐकताना स्वारस्याने चमकले. त्याचे भविष्यशक्यता धावले. त्याने त्यांना इंद्राबरोबरच्या त्यांच्या स्वतःच्या नात्याबद्दल विचारले. ते त्याला कसे ओळखत होते आणि कोणत्या गुणांमुळे तो त्यांच्या आदरास पात्र ठरला. देवाचा राजा सत्र पुढे आला. त्याचा आवाज सदेने भरलेला होता. हे पराक्रमी स्कंद, तो म्हणाला, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमचे नेते व्हा. आमचे इंद्र, तुमच्याकडे अतुलनीय पराक्रम आहे आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आमच्या सर्वांसाठी मोठा सन्मान आणणार आहात. सक्राचे शब्द ऐकून स्कंदाचे हृदय नम्रतेने फुलले. मी फक्त देवांचा नम्र सेवक आहे. त्याने उत्तर दिले, मला तुमच्या सार्वभौमत्वाचा लोभ नाही, परंतु मी निष्ठेने आणि भक्तिभावाने तुमची सेवा करेन. साखराने स्मितासे केले. त्याचे डोळे कृतज्ञतेने चमकले. तुमचे शौर्य सर्वत्र प्रसिद्ध आहे. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या शत्रूला, दानवाला पराभूत करा आणि आमच्या जगात शांतता आणि आव्हान स्वीकारताना स्कंदाचा चेहरा दृढ निश्चयाने उजळला. त्याला माहित होते की ही एक मोठी जबाबदारी आहे, परंतु पुढे जे काही आहे त्याचा सामना करण्यास तो तयार होता. सक्रेच्या आशीर्वादाने स्कंदाने एक इंद्राची भूमिका साकारली आणि आकाशीय सैन्याची त्यांच्या शत्रूविरुद्धच्या लढाईत नेतृत्व केले. स्कंद त्याच्या रथावर स्वार होत असताना, त्याच्या निष्ठावंत अनुयायांनी वेलेले असताना देवी देवतांनी त्याच्याकडे अभिमानाने पाहिले. अग्निदेवाने त्याला दिलेला त्याचा लाल कोंबडा त्याच्या शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या त्याच्या वाहनावर अभिमानाने बसला होता.
दैवी कवच त्याने भरलेले होते. दिव्य शक्तींच्या क्षेत्रात एक महान नेता उदयास आला. महासेना त्याच्या सौभार्याने 7 ऋषींच्या पत्नी 6 सद्गुणी महिलांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी महासेना जन्म दिला. या खोट्या अफवेमुळे त्यांच्या पतींनी नाकारलेल्या या महिलांनी त्याच्यासोबत आश्रय घेतला. त्यांची अंतकरणे दुःखाने आणि क्रोधाने भारावून गेलेल्या महासेनाच्या छावणीकडे गेली. ते म्हणाले, आम्हाला आमच्या दैवी पतींनी कोणत्याही कारणाशिवाय बाहेर काढले आहे. ते म्हणाले, काही लोकांनी अफवा पसरवली की आम्ही तुम्हाला जन्म दिला. या कथेच्या सत्यतेवर विश्वास ठेवून ते खूप संतप्त झाले आणि आम्हाला आमच्या पवित्र ठिकाणांमधून हद्दपार केले. त्यांनी महासेनाकडे या बदलांपासून वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीमुळे प्रेरित होऊन महासेने उत्तर दिले, हे निर्दोष चारित्र्याच्या स्त्रियांनो, त्यानुसार तुम्ही माझ्या माता बनता का? मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही तुमच्या इच्छेच्या सर्व उद्दिष्टे साध्य करा. जेव्हा त्यांनी त्याचा प्रस्ताव स्वीकारला तेव्हा देवांचा नेता सक्र स्कंदाकडे महासेना विनंती घेऊन गेला. रोहिणीची धाकटी बहीण महिला अभिजित जंगलात तपस्या करत आहे. तो म्हणाला, तिला तिच्या ज्येष्ठतेचा घेवा वाटतो आणि तिला दिव्य शक्तींचा नेता व्हायचे आहे. सक्राने स्कंदाला रिक्त पद कसे भरायचे याबद्दल ब्रह्मदेवाचा सल्ला घेण्यास सांगितले. स्कंदाने ब्रह्माला मदत करण्यास सहमती दर्शवली आणि त्याच्याशी सलामसलत केली. त्यांनी एकत्रितपणे अरवीच्या अध्यक्षतेखाली कृत्तिका नावाचा एक नवीन ताळा तयार केला, जो स्वर्गात चमकला विणता. या आणखी एका देवीनेही स्कंदाकडे जाऊन त्याच्याबरोबर नेहमी राहण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, तू माझ्या मुलासारखा आहे आणि माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी मला अंत्यसंस्काराची कीट देण्याचा अधिकार आहे. स्कंदाने तिची विनंती मान्य केली आणि आईच्या प्रेमाने तिला मार्गदर्शन करण्याचे वचन दिले. त्यानंतर महान माता स्कंदाला म्हणाल्या, आमचे वर्णन विद्वानांनी सर्व प्राण्यांच्या माता म्हणून केले आहे, परंतु आम्हाला तुझी माता व्हायची आहे. तू आमचा सन्मान कर. त्यांनी त्याला इतर स्त्रियांना त्यांच्या प्रतिष्ठेपासून दूर ठेवण्यास आणि त्यांच्या जागी त्यांना स्थापित करण्यास सांगितले. स्कंदाने होकार दिला, पण एका अटीसह, ज्यांना आधीच सोडून देण्यात आले होते त्यांना तो परत आणू शकला नाही. तथापि त्याने त्यांना आणखी एक कृपा देऊ केली, तुम्ही माझ्याबरोबर राहाल आणि भिन्न आकार धारण करून त्या मातांची आणि त्यांच्या पालकांची संतती खाऊ शकाल. महान मातांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि मुलांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. त्यानंतर स्कंदाने त्यांना एक उग्र अक्षात्मा दिला, जो मुलांना त्यांच्या 16व्या वर्षापर्यंत त्रास देईल. त्याने 18 दुष्ट आत्मेही निर्माण केले, जे झोपलेल्या खोलीत 10 दिवस राहतील, ज्यामुळे नवजात मुलांमध्ये विनाश आणि गोंधळ होईल. दुष्ट आत्म्यांना कुमार म्हणून ओळखले जायचे, जे महान मतांचे पती होते. त्यांच्यामध्ये शकुनी पुतन राक्षसी एका दूरच्या प्रदेशात पराक्रमी असलेल्या स्कंदाने दक्षची मुलगी स्वाहाला उत्कृष्ट आनंद प्रदान करण्याची शक्ती प्रदान केली होती. ती त्याच्या समोर प्रकट झाली आणि अग्निदेव हुतासनाला त्याची पत्नी म्हणून कायमची जगण्याची तिची तीव्र इच्छा व्यक्त केली. तिच्या विनंतीमुळे प्रेरित झालेल्या स्कंदाने उत्तर दिले की देव किंवा पूर्वजांना शुद्धीकरणाच्या स्तोत्रांनी केलेल्या सर्व अर्पणांना स्वाहाच्या नावाशी जोडले जाईल, याची तो खात्री करेल, ज्यामुळे तिला अग्नीशी शाश्वत संबंध ठेवण्यास अनुमती मिळेल. स्कंदाच्या शब्दामुळे स्वा खूप आनंदित झाला आणि प्रसन्न झाला. ती समृद्धीच्या तेजस्वी प्रकाशाने वेढलेल्या आपल्या पती पावकाकडे परतली आणि त्या बदल्यात त्याचा सन्मान केला. या संयोगामुळे खगोलीय प्राणी आनंदित झाले आणि त्यांचा आनंद सर्वत्र प्रतिध्वनित झाला. आकाशीय सैन्य युद्धासाठी सज्ज होत असताना सर्व प्राण्यांचा स्वामी असलेल्या ब्रह्माने स्कंदाचा भाऊ महासेना याला त्रिपुराचा विजेता त्याचे वडील महादेव यांना भेटण्याची सूचना केली. अग्निशी एकत्र येऊन रुद्राने उमा आणि स्वाहाशी मिळून महासेना सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी अजय बनवण्यासाठी प्रयत्न केले होते. रुद्राच्या वीर्यातून जन्मलेल्या मुलिका आणि मिंजिका या जुळ्या भावासह अनेक देव आणि पिशाचासह महासेना आपल्या प्रवासाला निघाला. प्रवास करताना त्याला वेगवेगळ्या आत्म्यांचा सामना करावा लागला. प्रत्येकाची स्वतःची अनोखी शक्ती आणि वैशिष्ट्ये होती. विद्वान पुरुषांना या आत्म्यांचे स्मरण करण्याची आणि त्यांची पूजा करण्याची सूचना देण्यात आली होती. पांढऱ्या डोंगरावर पोहोचल्यानंतर महासेनाचा आकाशीय सैन्याचा नेता म्हणून अभिषेक करण्यात आला. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या रथावर स्वार झालेल्या हर महादेव सह देवी देवतांची भद्रावत नावाच्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. त्यांच्याबरोबर 1000 सिंह होते.
ज्यांना काळाने ओढले होते, आणि रिक्त जागेतून जा. सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात दहशत निर्माण केली. जेव्हा ते पांढऱ्या पर्वताच्या दिशेने निघाले, तेव्हा दिव्य प्राणी स्तोत्र गात होते आणि वरांचे दाता महादेव यांना प्रार्थना करीत होते. इंद्राच्या नेतृत्वाखालील युद्ध देवतांनी त्यांच्या सेवकांसह सैन्याचा अग्रदूत तयार केला. त्यांच्या मागे रुद्र त्याच्या पांढऱ्या रथात स्वार झाला आणि देवांना त्याच्या शक्तीच्या प्रदर्शनासह पुन्हा आश्वासन दिले. अप्सरावशी आकाशी गंधर्व, सर्प, तारे, ग्रह आणि देवांची मुले अशा खगोलीय प्राण्यांनी महादेवाच्या मागे धाव घेतली. ढगांनी चढाई केली आणि पिनात धनुष्य धारण केलेल्या त्या देवाला नमन केले. अग्नी आणि वायू दोन केसांच्या पंख्यासह व्यस्त झाले, तर किंद राजर्षीसह महादेवाची स्तुती करणारी स्तोत्रे गात होता. गुरी, विल्या, गांधारी, केसिनी आणि मित्र हे सावित्रीसह पार्वतीच्या दाढीतून पुढे निघाले. शात आश्रमात द्रौपदी आणि सत्यभामा बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र आले. त्यांची अंतकणे आनंदाने भरून गेली आणि ते आनंदाने हसले आणि आरामात बसले. त्यांच्या गोड समजासाठी ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही स्त्रिया कुरु आणि अधूनच्या कथांवरून विवेक आनंददायी विषयांवर चर्चा करू लागल्या. कृष्णाची आवडती पत्नी आणि सत्यजितची मुलगी सत्यभामा हिने द्रौपदीला एकांतात विचारले, तुम्ही पांडूंच्या मुलांवर मोठ्या सामर्थ्याने आणि सौंदर्याने राज्य कसे करू शकता? ते तुमच्या इतके आज्ञाधारक दिसतात. तुमच्याबद्दल कधीही राग दाखवत नाहीत. मला सांगा, यामागील रहस्य काय आहे? तिने द्रौपदीच्या तिच्या पतीवरील प्रभावात योगदान देणाऱ्या विविध प्रथांबद्दल चौकशी केली. द्रुपदाची धन्य कन्या द्रौपदी सत्यभामाशी दयाळूपणे हसली आणि म्हणाली, तुम्ही मला मंत्र आणि आमरी पदार्थांचा पाठपुरावा करणाऱ्या दुष्ट स्त्रियांबद्दल विचारता, पण माझ्या प्रिय मित्रा, मी तुम्हाला हे सांगायला सांगे की अशा प्रथा एखाद्याच्या पतीमध्ये भीती निर्माण करू शकतात, ज्यामुळे तो शेणगुळात सापासारखा आपल्या पत्नीची भीती बाळगू शकतो. भीतीने त्रस्त असलेल्या माणसाला शांतता मिळू शकत नाही आणि शांतीशिवाय कोणीही आनंदी राहू शकत नाही. ती पुढे म्हणाली, मंत्र किंवा दुष्ट मार्गाने पतीला कधी आज्ञाधारक केले जात नाही. शत्रूकडून भोग पसरत असल्याचे आपण ऐकतो, जे भेटवस्तू म्हणून भेसळ करून विष पाठवतात. दुष्ट स्त्रिया कधी कधी अशा माध्यमांद्वारे आपल्या पतीला इजा पोहोचवतात, परंतु पत्नीने कधी आपल्या स्वामीला इजा पोहोचवू नये. त्याऐवजी मी भक्ती आणि सेवेच्या मार्गाचे अनुसरण करतो. द्रौपदीने स्पष्ट केले की ती नेहमी पांडूंच्या मुलांची सखोल भक्तिपूर्वक सेवा कशी करत असे. तिच्या इच्छा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवत असे. तिने तिच्या सेवेमुळे अपमानित न होता त्यांची वाट पाहिली, काहीही वाईट किंवा खोटे बोलण्याची भीती बाळगली. तिने हे देखील सुनिश्चित केले की त्यांचे घर सुव्यवस्थित आणि स्वच्छ आहे, योग्य वेळी अन्न पोळले जात आहे. तिने उघड केले की ती कधी रागाच्या भरात बोलली नाही, दुष्ट स्त्रियांचे अनुकरण केले नाही किंवा अशा ठिकाणी दीर्घ काळ राहिली जिथे तिला आनंदाने मोहात पाळले जाऊ शकते. द्रौपदी नेहमी तिच्या प्रभूची वाट पाहण्यात गुंतलेली होती. त्यांच्यापासून वेगळे होणे असे वाटत होते. जेव्हा तिचा पती एखाद्या नातेवाईकाच्या फायद्यासाठी घराबाहेर पडत असे, तेव्हा ती फुले आणि सुगंधी लेप सोडून तपश्चर्या करत असे. मी माझ्या स्वामीच्या भल्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे. द्रौपदी म्हणाली, मी माझ्या सासूने नातेवाईक तसेच भिक्षा देणे, देवतांची पूजा करणे, आजारी लोकांना आवाहन करणे, पूर्वज आणि पाहुण्यांसाठी शुभ दिवशी उकळते अन्न देणे याबद्दल शिकवलेली कर्तव्ये पाळते. मी ही कर्तव्ये दिवस रात्र आळशीपणाशिवाय पार पाडते. द्रौपदीचे शब्द विनम्रता आणि भक्तीने भरलेले होते. ते आपल्या पतीला क्षुल्लक गोष्टीमुळे उत्तेजित होण्यास सक्षम असलेले विषारी साप मानायची आणि स्त्रियांनी आपल्या पतीचा आदर करणे हा शाश्वत सद्गुण मानायचा. पती हा पत्नीचा देव तिचा असे होता आणि तिच्यासाठी दुसरा कोणताही आशय नव्हता. ती बोलत असताना द्रौपदीने की कशी वाट पाहत होती हे उघड केले. एका गजगजलेल्या राजवाड्यात सत्यभामा द्रौपदीच्या शेजारी बसून तिचा पती कृष्णाचे प्रेम कसे परत मिळवायचे याबद्दल तिचा सल्ला मागत होता. ज्ञानी आणि प्रेमगानी द्रौपदी जाणून बुजून हसली आणि आपल्या जोगीदाराचे हृदय पकडण्याचे कालातीत रहस्य सत्यभामाशी शेअर करू लागली. प्रिय मित्रा, द्रौपदी हळूच म्हणाली, मी तुला फसवणुकीपासून मुक्त असा एक मार्ग दाखवणार आहे. ज्याप्रमाणे सूर्यतारे त्याच्या तेजस्वी प्रकाशाकडे ओढतो, त्याच प्रकारे या मार्गाचे अनुसरण करून तू तुझ्या प्रभूला तुझ्या जवळ आणू शकशील. तिच्या डोळ्यात एक चमक घेऊन ती पुढे म्हणाली, आकाशासह सर्व जगात पतीच्या बरोबरीचा कोणीही देव नाही. जेव्हा तो तुमच्यावर प्रसन्न होतो, तेव्हा तुमच्या बोटांच्या टोकावर तुमच्या इच्छेचा प्रत्येक उद्देश असू शकतो. जेव्हा तो नाराज असतो,
तेव्हा ही ऐशोआराम देखील नष्ट होऊ शकतात. एक समर्पित पत्नी निस्वार्थ सेवेद्वारे तिच्या जोडीदाराचे प्रेम आणि भक्ती कशी सुरक्षित करू शकते हे द्रौपदीने स्पष्ट करताना सत्यभामाने लक्षपूर्वक ऐकले. द्रौपदी म्हणाली पत्नीला तिच्या पतीकडूनच संतती आणि आनंदाच्या विविध वस्तू मिळतात. द्रौपदी म्हणाली, तो तुम्हाला सुंदर खाटा आणि आसने, पोशाख आणि माळा तर मोठी कीर्ती आणि अगदी मरणोत्तर जीवनात स्वर्ग देखील प्रदान करतो. जेव्हा सत्यभामाने शहाणपणाचे हे शब्द आत्मसात केले तेव्हा द्रौपदीने आपल्या जोडीदाराशी अस्सल नातेसंबंध जोपासण्याच्या महत्त्वावर भर दिला. एखाद्याला येथे सोप्या मार्गाने आनंद मिळू शकत नाही असा इशारा तिने दिला. खरोखर जी शुद्ध स्त्री जोखाने बरे होते. करुणा आणि समजूतदारपणासह द्रौपदीने सत्यभामाला मैत्री आणि प्रेमाने कृष्णाची पूजा करण्यास प्रोत्साहित केले. जसे की एखादी व्यक्ती देवतेची पूजा करेल स्वतःची भक्ती दाखवण्यासाठी द्रौपदीने आपल्या जोडीदारावर विजय मिळवणाऱ्या पद्धतीने कसे वागावे याबद्दल व्यावहारिक सल्ला दिला. जेव्हा तुम्ही गेटवर तुमच्या स्वामीचा आवाज ऐकाल तेव्हा ती म्हणाली, तुमच्या आसनावर उठा आणि खोलीत तयार राहा. तो तुमच्या खोलीत प्रवेश करताच त्याला त्वरित आसन आणि पाय धुण्यासाठी पाणी देऊन त्याची पूजा करा. प्रत्येक क्षणात द्रौपदीच्या शब्दांनी प्रेम आणि निष्ठेचे एक रेखाचित्र विणले जे कृष्णाचे प्रेम प्रयत मिळवण्याच्या तिच्या प्रवासात सत्यभामाचे मार्गदर्शन करेल. सूर्य जेव्हा राजवाड्यावर मावळू लागला तेव्हा द्रौपदीने एक शेवटचा धडा शिकवला. तुमचा स्वामी तुमच्या समोर जे काही बोलतो ते लपून ठेवण्यासारखे नसले तरी त्याबद्दल आरडाओरडा करू नका. कारण तुमच्या सहपत्नींपैकी कोणी त्याबद्दल वासुदेवाला सांगितले तर कदाचित तो तुमच्यावर चिडला असेल. या शहाणपणाच्या शब्दांनी द्रौपदीने आपल्या जोडीदाराच्या विश्वासाचे रक्षण करण्याची आणि त्यांच्या घरात सुसंवाद राखण्याची पवित्र जबाबदारी सत्यभामाच्या हाती सोपवली. जेव्हा दोन्ही राहण्यात चिंतनशील शांततेत एकत्र बसल्या होत्या तेव्हा सत्यभामाच्या मनात तिच्याबद्दलचा दृढनिश्चयाची भावना निर्माण झाली. तिला माहीत होते की ती शाद होती. जेव्हा वैशंपायन बोलत होता तेव्हा त्याने द्वारकामध्ये ओरडत असलेले एक मर्मस्पर्शी दृश्य उभे केले. पूजा भगवान कृष्ण केशव पांडूचे प्रख्यात पुत्र आणि महाकंड्य यांच्या नेतृत्वाखालील यांनी ब्राह्मणाशी संवाद साधत होते. चर्चा मानविषयाने भरलेली होती आणि वातावरण मैत्रीपूर्ण होते. जशी संध्याकाळ जवळ येत होती तसंच भगवान कृष्णाने आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना निरोप दिला. आपल्या भव्य रथावर चढले त्याने त्याच्या बालूला घातुरतेने वाट पाहत असलेल्या त्याची प्रिय पत्नी सत्यभामा हिला हाक मारली. खूप प्रेमाने ती तिच्या प्रिय मित्र द्रौपदीला आलिंगन देत प्रेमाच्या उबदार भावात त्याच्याकडे धावली. द्रौपदीशी बोलताना सत्यभामाचे डोळे अश्विनी चमकले. तिचा आवाज भावनेने भरलेला होता. हे कृष्णा काळजी करू नकोस किंवा दुःखी होऊ नकोस. ती म्हणाली, तू लवकरच तुझ्या पतीकडून हिरावून घेतलेली पृथ्वी परत मिळवशील. ते सर्व त्यांच्या सामर्थ्याने आणि धैर्याने देवांच्या बरोबरीचे आहेत. अशा उदात्त स्वभावाने आणि शुचिनाने आशीर्वादित असलेल्या तुझ्यासारख्या स्त्रिया फार काळ कधीही दुर्दैव सहन करू शकत नाहीत. सत्यभामाचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते जे तिच्या लोकांच्या प्राचीन शहाणपणातून घेतले गेले होते. ती पुढे म्हणाली, असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या पती समवेत या पृथ्वीवर राज्य कराल. सर्व त्रास आणि कलापासून मुक्त व्हाल. तुम्हाला लवकरच युधिष्ठिराला सर्वोच्च राज्य करताना दिसेल ज्याने धृतराष्ट्र पुत्रांनी केलेल्या चुकांचा सूड घेतला आहे. सत्यभामा बोलत असताना तिचे विचार त्या लोकांकडे वळले ज्यांनी एकदा तिची हद्दपारीच्या मार्गावर खिल्ली उडवली होती. तुम्ही आता त्यांना पाहाल की विल्याच्या संकेत असं म्हणाली असहाय्य आणि हताश त्यांचा अभिमान आणि अहंकार ज्यामुळे ते त्यांच्या आजोतीकडे गेले. तिचे शब्द धैर्य आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा होते. सौम्य स्मितहास्याने सत्यभामा द्रौपदीची मुले प्रतिविंध्य सुचवून श्रुतकर्मान सतानिका आणि श्रुतसेन यांच्याकडे वळला. ते सर्व आपल्या वडील अर्जुनाप्रमाणेच युद्धात खुशल होते. अभिमन्यूप्रमाणे ते भगवान कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली बळकट आणि शूर झाले होते. सुभद्रा देखील एक समर्पित आई होती जी त्यांची प्रेम आणि समर्पणाने काळजी घेत होती. सत्यभामाचे बोलणे संपल्यावर ती द्रौपदीच्या रथाभोवती आदर आणि आपुलकीचा एक हावभाव म्हणून फिरली. मग तिच्या मित्राकडे शेवटचे दर्शन घेऊन ती भगवान कृष्णाच्या रथावर चढली. द्वारकाच्या प्रवासाला परत जाण्यासाठी तयार झाली. या द्वारचा प्रमुख दिलासादायक स्मितहास्याने द्रौपदी आणि पांडवांना निरोप देऊन वेगवान घोड्यासह स्वतःच्या शहराकडे निघाला. जसे वैशंपायनाचे कथानक संपुष्टात आले तसंच हे स्पष्ट झाले की भगवान कृष्ण आणि त्याचे कुटुंब यांच्यातील प्रेम आणि निष्ठेचे बंध अतूट होते. अखेरीस
पांडूंच्या मुलांवर हिवाळ्याचा परिणाम होऊ लागला होता, ज्यामुळे त्यांना वाळवंटात पळून जाण्यास भाग पाडले. ते जंगलातून जात असताना ते द्वैत म्हणून ओळखले जाणाऱ्या एका शांत तलावावर आणि जंगलावर आले. बंधूंनी मानवी संस्कृतीच्या गर्दीपासून दूर तेथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी या नवीन घरात स्वतःला स्थापित केले, तेव्हा प्राचीन वेदांवर प्रभुत्व मिळवलेले अनेक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी त्यांना भेटले. हे पूज्य पुरुष अनेकदा पांडवांना आदरांजली वाहण्यासाठी यायचे आणि बंधू त्यांचे मोठ्या सन्मानाने आणि आदराने स्वागत करायचे. की दिवशी एक प्रसिद्ध ब्राह्मण तलावात आला. त्याच्या आधी त्याची वक्तृत्वाला निपुण म्हणून प्रतिष्ठा होती. त्याने दुर्योधनाचे वडील राजा विचित्रवीर्याच्या दरबारात जाण्यापूर्वी पांडवाशी थोडा वेळ संवाद साधला. राजाने ब्राह्मणाचे मनापासून स्वागत केले आणि त्याला त्याचे विचार सांगण्यास सांगितले. युधिष्ठिर अजून भीम नकुल आणि सहदेव या धर्माच्या पुत्रांवर झालेल्या दोखाबद्दल ब्राह्मण बोलू लागला, जे आता वारा आणि सूर्याच्या संपर्कात आल्याने दयनीय स्थितीत आले होते. वीरांनी वेढलेले असूनही स्वतःच्या कष्टांनी भारावून गेलेल्या कृष्णाबद्दलही तो बोलला. ब्राह्मणाचे शब्द ऐकून राजा विचित्रवीर्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. त्याच्या स्वतःच्या मुलांना इतके दुःख होत आहे या विचाराने तो दुःखाने भारावून गेला. त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तरी युधिष्ठिर, जो एकेकाळी रंकूच्या मुत्वाच्यावर झोपलेला राजकुमार होता, तो आता रिकाम्या जमिनीवर कसा पडला होता याचा विचार न करता तो वाहू शकला नाही. त्याची शौर्य आणि युद्धातील कौशल्य यासाठी ओळखला जाणारा राजून आता संगीताने शांत होण्याऐवजी पहाटे पक्ष्यांनी त्याला जागे केले. राजाचे विचार भीमाकडे वळले, ज्याचा क्रोध उखाळणाऱ्या अग्नीसारखा वाढत होता. त्याला आठवते की दुःशासनाने पाशाच्या वेळी झालेल्या पराभवानंतर युधिष्ठिराला क्रूर शब्द कसे बोलले होते आणि ते शब्द भीमाच्या अंतःकरणात कसे रुजले होते. राजाला माहीत होते की त्याच्या स्वतःच्या कृतीमुळे, त्याच्या दुष्टपुत्राबद्दलच्या प्रेमामुळे क्रूच्या पत्नाला हातभार लागला होता. परिस्थितीचा विचार करत असताना राजा विचित्रवीर्याने नशीब आणि नीतीच्या स्वरूपावर विचार करायला सुरुवात केली. त्याला आश्चर्य वाटले की सर्व काही खरोखरच पूर्वनिर्धारित आहे का, आणि तसे असल्यास त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी मानवी प्रयत्नांचा काय उपयोग. राजाचे विचार अर्जुनाकडे वळले, ज्याने आकाशीय शस्त्रांवर प्रभुत्व मिळवले होते आणि जगात परतले होते, जे स्वर्गात राहण्यास इच्छुक असलेल्या बहुतेक लोकांपेक्षा वेगळे होते. ब्राह्मणाच्या शब्दांचा राजा विचित्रवीर्यावर खोल परिणाम झाला, ज्यामुळे तो दुःखाने आणि पश्चातापाने भरून गेला. त्याच्या लक्षात आले की तो शकुनीप्रमाणेच त्याचा मुलगा पांडूबद्दल फसवणुकीने वागत होता, जो नेहमी प्रामाणिकपणे वागायचा. राजाला माहीत होते की पुरुषासाठी विनाशाची वेळ अखेर आली आहे आणि तो हस्तिनापूरच्या भव्य दालनात धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसला होता. त्याचे डोळे त्याचा मुलगा दुर्योधनाच्या चेहऱ्यावर स्थिर झाले होते. म्हाताऱ्या राजाचे शब्द दूरक आणि उत्कंठेने ओसरले होते, कारण त्याला माहीत होते की त्याच्या स्वतःच्या मुलांना त्यांच्या चुलत भावांनी पांडवांनी राज्यातून हद्दपार केले होते. परंतु राजकुमारांचे धूर्त काका शकुनी त्यांना दुर्योधनाच्या महत्वाकांक्षेच्या ज्वाला पेटवण्याची संधी दिसते. दोघे शांत स्वरात बोलत असताना कर्ण हा पराक्रमी योद्धा त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. तो स्वतःच्या अभिमानाने आणि अहंकाराने ग्रासलेला माणूस होता, तरीही तो एक कुशल नीतिकार देखील होता, ज्याला राजकारणाचे मार्ग समजत होते. शकुनीचे शब्द वाळलेल्या लाकडाच्या ठिणगीसारखे होते, ज्यामुळे लवकरच राज्याला ग्रासणारी आग पेटत होती. माझ्या राजा शकुनीने दुर्योधनाला आग्रह केला, तू तुझ्या स्वतःच्या पराक्रमाने तुझ्या शत्रूचा पराभव केला आहेस. तू या पृथ्वीचा स्वामी आहेस आणि पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व राजे तुझ्या इच्छेस नमन करतात. शब्द मधुर गोडवासह टपकले, परंतु त्यांच्या खाली एक तीक्ष्ण ब्लेड होता, जो लवकरच पांडवांच्या अंतःकरणात खोलवर शिरला. शकुनी बोलत असताना कर्णचे डोळे उत्साहाने चमकले. तो एक असा माणूस होता जो नेहमीच त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेने प्रेरित होता, आणि आता त्याला दुर्योधनाला सिंहासनावर दावा करण्यास मदत करण्याची संधी दिसली, जी त्याचा हक्क होती. जुन्या राजाचे शब्द त्यांच्या मनात प्रतिध्वनित झाले, तुम्ही पांडवांची ज्वलंत समृद्धी केवळ तुमच्या स्वतःच्या बुद्धीने मिळवली आहे. शकुनीचे शब्द अजूनही त्यांच्या कानात वाजत असताना ते तिघेजण त्यांच्या आसनांवरून उठले आणि सभागृहाच्या भोवती फिरू लागले. ते पांडवाबद्दल बोलत होते, ज्यांना त्यांच्या राज्यातून पळून जाण्यास भाग पाडले गेले होते, आणि आता ते ब्राह्मणांच्या गर्दीने वेढलेल्या द्वैतवन तलावाच्या काठावर राहत होते. चला जाऊया, शकुनीने दुर्योधनाला आग्रह केला. आपण त्यांना आपले वैभव दाखवूया, जसे सूर्य त्याच्या उष्ण किरणांनी सर्व काही तापवत आहे ते.
बोलत असताना कर्णचा चेहरा क्रूर स्मिताशात वळला. तो इतरांच्या दुःखाचा आनंद घेणारा माणूस होता आणि आता त्याला आपल्या शत्रूंच्या दुःखात भर घालण्याची संधी दिसली. एकेकाळी इतका गर्विष्ठ आणि शक्तिशाली असलेल्या पांडवांच्या विचारांनी जे आता गरिबीत आणि कष्टात जगत आहेत त्यांना समाधानाची भावना दिल्लीतला जाऊ या सभागृहातून प्रतिध्वनित होत असलेला त्याचा आवाज. दुर्योधन पुन्हा म्हणाला, चला त्यांना आपली समृद्धी दाखवूया आणि त्यांना आपले वैभव दाखवूया. आणि त्यासह ते तिघेजण तलावाच्या दिशेने निघाले. त्यांची अंतःकरणे महत्वाकांक्षेने जळत होती आणि त्यांचे डोळे त्यांच्या समोर ठेवलेल्या बक्षिसावर स्थिर होते. ते निघून जात असताना शकुनीचे शब्द अजूनही हवेत रेंगाळले होते. जो स्वतः समृद्धीमध्ये असताना आपल्या शत्रूकडे पाहतो तो ज्याचा आनंद घेतो त्यापेक्षा अधिक परिपूर्ण आनंद कोणता असू शकतो. हस्तिनापूरच्या भल्या सभागृहाच्या सिंहासनावर राजा दुर्योधन बसला होता. त्याच्या मनात परस्परविरोधी भावनांचा गोंधळ होता. त्याने फक्त कर्णचे शब्द ऐकले होते आणि राजकुमाराच्या उत्कटतेने त्याच्या आत एक आग पुन्हा पेटली होती. तरीही जेव्हा तो वनवासात असलेल्या आपल्या कट्टर शत्रूशी पांडवांशी सामना करण्याच्या शक्यतेचा विचार करत होता तेव्हा त्याच्यावर दुःखाची लाट उसळली होती. कर्ण उत्कंठा आणि भीतीचे मिश्रण असलेला त्याचा आवाज. दुर्योधन म्हणाला, तुझे शब्द माझ्या मनात नेहमीच असतात. अरे, मला भीती वाटते की कदाचित मला आपल्या वडिलांकडून राजाकडून परवानगी घेणे शक्य होणार नाही. त्याने दुःखाच्या छायेत सिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राकडे इशारा केला. त्याचे डोळे दुःखाने झाकलेले होते. खरंच त्यांचा असा विश्वास आहे की पांडवांना त्यांच्या तपश्चर्येमुळे बळ मिळाले आहे आणि जर त्यांना आमचे खरे हेतू समजले कर्ण आम्ही त्यांची फसवणूक करण्याची अपेक्षा करू शकत नाही. आमचा उद्देश स्पष्ट आहे. त्या निर्वासित बांधवाचा द्वैतवानात नाश करणे. तो आपले विचार गोळा कर थांबला. फासे मारण्याच्या वेळी क्षत्रिय आमच्याशी कसा बोलला होता ते आठवा. त्याचे शब्द अजूनही माझ्या गुंजत आहेत. सूड घेण्याची माझी इच्छा आणि आमच्या वडिलांच्या शहाणपणाच्या विचारांमध्ये मी फाटलेला आहे. आम्ही खरोखरच या मार्गाचे समर्थन करू शकतो का? राजाच्या डोळ्यांनी अंधारात मार्गदर्शन शोधत कर्णचा चेहरा शोधला. तो विचार करत असताना त्याच्या आत दुष्टाईची एक ठिणगी पेटत होती. अरे, पण भीम आणि अर्जुनाला त्यांचा तात्पुरता पोशाख परिधान करून वेदनेने दिवस घालवताना पाहताना मला किती आनंद होईल. आणि द्रौपदीला कपडाचा पोशाख परिधान करून तिचे सौंदर्य तिच्या कष्टानंतरही अजूनही उजळते. जर मी त्यांना इतके नम्र पाहू शकलो असतो तर त्याचे डोळे तीव्र प्रकाशाने चमकले. दुर्योधनाची नजर पुन्हा एकदा आतल्या बाजूला वळली. पण आपण हे कसे साध्य करू शकतो? आम्हाला परवानगी देण्यासाठी मी आपल्या वडिलांना कसे पटवून देऊ शकतो? त्याने कर्णाकडे आशेने पाहिले आणि त्यांच्या योजनेला गती देणारे उत्तर मागितले. कर्ण हसला. त्याचे मन आधीच पुढे सरसावले होते. माझ्या स्वामी भिवू नका, तो म्हणाला. माझी एक योजना आहे जी सर्वात खुशाल माणसाची फसवणूक करेल. आणि शकुनीचा मुलगा आणि दुःशासन त्याच्या बाजूला असताना त्या तिघांनी धृतराष्ट्राला पटवून देण्यासाठी एक योजना आखल्यात घुसू लागली आणि बाहेर तारे चमकू लागले. तेव्हा कर्ण पुन्हा एकदा दुर्योधनाकडे आला. मी एक योजना आखली आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज कमी आणि कटकास्थान करणारा. आम्ही आमच्या पशुस्थानांवर देखरेख ठेवण्याच्या बहाण्याने द्वैतुलाला जाऊ. राजाने वेळोवेळी त्यांच्या कळपांना भेट देणे योग्य ठरेल. कुणी सामील झाला त्याचे डोळे संमतीने चमकले. ही योजना अडचणींपासून मुक्त आहे, तो म्हणाला. आमचे वडील आम्हाला नक्कीच परवानगी देतील किंवा कदाचित पाठवतील. एका गजबजलेल्या साम्राज्याच्या दरम्यान प्रतिष्ठित पाहुण्यांचा एक गट राजा धृतराष्ट्राच्या दरबारात आला. त्यांच्यामध्ये राजकुमार दुर्योधन, कर्ण आणि शकुनी होते, जे राजाला त्यांच्या शिकार मोहिमेसाठी परवानगी देण्यासाठी राजी करण्यासाठी आले होते. राजघराण्याच्या इच्छेशी परिचित असलेल्या गोष समंगाने राजाकडे धाव घेतली आणि त्याला गुरांची ठिकाणे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याबद्दल माहिती दिली. पाहुणे आतुरतेने वाट पाहत असताना शकुनी पुढे आला आणि त्याने थेट राजा धृतराष्ट्राला संबोधित केले. आमची गुरांची ठिकाणे आता एका आनंददायी ठिकाणी आहेत, तो म्हणाला. त्यांच्या वासरांची काळजी घेण्याची आणि खुला काढण्याची वेळ आली आहे आणि त्याहीपेक्षा तुमच्या मुलासाठी शिकार करायला जाण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. आमच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी दुर्योधनाला परवानगी देणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. राजा धृतराष्ट्राने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या मनात विनंतीचे फायदे
आणि तुरटे विचारात घेतले. पांडवांच्या उपस्थितीबद्दल त्याला काळजी वाटत होती, ज्यांनी त्यांच्या पशुस्थानांच्या परिसरात वास्तव्य केले होते. मला भीती वाटते की जर तुम्ही तिथे स्वतः गेलात तर तुम्ही त्यांना अनवधानाने चिथावाल असा इशारा त्याने दिला. पांडव हे तपस्वी, तपश्चर्येसाठी समर्पित शक्तिशाली योद्धा आहेत. ते तुमची उपस्थिती दयाळूपणे स्वीकारणार नाहीत. विशेषतः दुर्योधनाचा अभिमान आणि आवेगाने शकुनींनी राजाच्या चितेचा प्रतिकार केला आणि पांडवांना त्याच्या गटाशी संवाद साधण्याचे बंधन नाही असे आश्वासन दिले. आम्ही त्यांना शोधण्यासाठी आलो नाही. तो म्हणाला, आमचा हेतू केवळ आमच्या गुरांची देखभाल करणे आणि त्यांच्या वासरांना चिन्हांकित करणे हा आहे. आम्हाला कोणतीही हानी करण्याचा हेतू नाही आणि कोणताही संघर्ष टाळता येईल झाला. धृतराष्ट्र खटला होता, परंतु अखेरीस त्याने अनिच्छेने जरी दुर्योधनाच्या मोहिमेसाठी परवानगी दिली राहिल्याच्या आशीर्वादाने राजकुमार दुर्योधन, कर्ण, दुःशासन, सुवालाचा मुलगा आणि इतर अनेक भावांचा समावेश असलेल्या एका मोठ्या चमूस द्वैतवन सरोवराच्या दिशेने निघाला. राजकुमारांना हजारो सैनिक, व्यापारी, चारण आणि व्यापारी वेळले होते, जे मोठ्या उत्साहात त्याच्या मागोमाग जंगलात गेलेले जसे ते प्रवास करत होते. तसतशी गर्दीच्या बडबड्या आवाजासह आणि शस्त्रास्त्रांच्या टाळ्या वाजवणाऱ्या ढोलांच्या आवाजाने हवा भरून गेली होती. जणू काही वारात जिवंत झाला होता, ज्यामुळे संपूर्ण जमिनीत एक कर्णमधुर गोंधळ निर्माण झाला होता. अखेरीस अनेक दिवसांच्या प्रवासानंतर दुर्योधनाचे पत्र द्वैतवन सरोवरात पोहोचले. राजकुमाराने तलावापासून 4 मैल अंतरावर त्याच्या परिवाराच्या सदस्यांनी आणि या भव्य साहसात त्याच्यासोबत आलेल्या लोकांच्या अंतहीन जमावाने वेढलेले निवासस्थान घेतले. जंगलावर सूर्य मावळत होता आणि निसर्गावर एक उघडा नारिंगी प्रकाश पडत होता. राजा दुर्योधन त्याच्या गुरांची ठिकाणे शोधण्यासाठी योग्य जागा शोधण्याचा निर्धार करत कित्येक दिवस जंगलातून प्रवास करत होता. शेवटी त्याला उंच झाडांनी वेढलेला एक सुंदर खड्डा आणि एक बडबडणारा झरा सापडला. आपल्या राजाला प्रसन्न करण्यासाठी उत्सुक असलेले त्याचे सेवक त्याच्यासाठी एक चित्तविद्यत निवासस्थान बांधण्याचे काम करायला लागले. ते काम करत असताना हिरव्यागार गवत आणि वाऱ्यामध्ये हलवारपणे तळणाऱ्या झगमरत्या जंगली फुलांवर दुर्योधनाचे डोळे फिरत होते. त्याला दूरवर आपली गुरे शांतपणे चरताना दिसली. त्यांचे कोट मंद प्रकाशात चमकताना दिसले. समाधानाच्या भावनेने तो प्रत्येक प्राण्याची तपासणी करू लागला. त्यांचे हातपाय आणि खुणा अतिशय काळजीपूर्वक तपासू लागला. राजाचे काम केवळ डोके मोजले नव्हते, कोणत्या वासरांना वश करणे आवश्यक आहे आणि कोणते गुराळे अजूनही त्यांच्या पिल्लांची काळजी घेत आहेत हे ओळखणे देखील होते. तो काम करत असताना त्याच्या सेवकांनी त्याला निवासस्थानाच्या प्रगतीची बातमी दिली आणि लवकरच हातोडी वाजण्याचा आवाज आला आणि ताज्या कापलेल्या लाकडाचा सुगंध हवेत भरून गेला. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर दुर्योधनाचे सैन्य आणि नागरिक उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक होऊन जंगलातून बाहेर पडू लागले. आपल्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांनी वेढलेल्या राजाने त्यांच्या संपत्ती आणि अन्न वितरित केले. त्याची आधार्य आणि आनंद संसर्गजन्य होता. गायन आणि नृत्यात कुशल असलेल्या गुराख्यांनी गर्दीचे मनोरंजन केल्यामुळे हास्य आणि संगीताच्या आवाजाने हवा भरून गेली. पण दुर्योधनाच्या सुखाचा शोध त्याच्या आव्हानाशिवाय नव्हता. तो जंगलात खोलवर जात असताना त्याला रानडुक्कर, म्हशी, हरिण आणि अस्वल अशा भयंकर प्राण्यांचा सामना करावा लागला, जे त्याच्या धनुधरांनी त्वरित पाठवले. राजा, जो नेहमी शिकारी होता, तो पाठलाग करण्याच्या रोमांचा आनंद लुटत होता. त्याचे बाण त्याच्या शिकारा खाली उतरवताना खरे उडत होते. जसे जसे दिवस जात होते तसचे दुर्योधनाचे पथक त्याच्या सौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या द्वैतवन या पवित्र तलावाकडे निघाले. फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि झाडापासून झाडावर घुमगावत असलेल्या मधमाशांच्या आवाजाने एक सुखदायक राग निर्माण झाला होता. राजाच्या मिरवणुकीला ते एक आश्चर्यकारक दृश्य भेटले. सूर्यप्रकाशात वितळलेल्या सोन्याच्या चादरीसारखी झरमरत असलेला तलाव, पण त्यांचे आगमन त्याच्या गुंतागुंतीशिवाय नव्हते. कारण जेव्हा ते सरोवराच्या जवळ पोहोचले तेव्हा गंधर्वाचा एक गट, खगोलीय संगीतकार आणि नर्तक त्यांचा मार्ग अडवत बाहेरून दिसा. गंधर्वांचा राजा, त्याच्या अप्सरा महिला, सेवक आणि देवांच्या पुतळासह सरोवराच्या सौंदर्याचा आणि शांततेचा आनंद घेण्याच्या उद्देशाने आधीच स्वतःसाठी दावा केला होता. दुर्योधनाचे सेवक ही बातमी घेऊन
त्याच्याकडे परतले आणि राहिल्याने निर्जोगपणे गंधर्वांना शग येण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या सर्वात कुशल योद्ध्यांचा एक गट पाठवला. परंतु दिव्य संगीतकार असे नव्हते. जंगलाच्या मध्यभागी चित्रसेनाच्या शहाणपणाच्या नेतृत्वाखाली दुर्योधन आणि गंधर्वांच्या नेतृत्वाखाली कुरु सैनिकांमध्ये एक मोठी लढाई सुरू झाली. क्रोध आणि अहंकाराने उत्तेजित झालेल्या कुरु योद्ध्यांनी जंगलात राहणाऱ्या दिव्य प्राण्यांच्या इच्छेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा कुरु सैनिक जंगलाच्या प्रवेशद्वाराकडे पुढे सरकत होते तेव्हा त्यांना गंधर्वांकडून एक सौम्य इशारा मिळाला, ज्याने त्यांना पुढे प्रती न करण्याचा इशारा दिला. परंतु केवळ शब्दांमुळे विचलित न झालेल्या दुर्योधनाच्या माणसांनी दबाव आला. त्यांच्या युद्धाच्या ओरडण्याचा आवाज झाडांवरून प्रतिध्वनित होत होता. गांधर्वांना कारवाई करण्यास भाग पाडले गेले. चित्रसेनाच्या मागे एकत्र आले आणि ते युद्धासाठी तयार झाले. दोन्ही सैन्यामध्ये हाणामारी होत असताना स्टील आणि पोलादाचा संघर्ष जंगलात प्रतिध्वनित होत होता. सुचा मुलगा कर्ण हा गोंधळात उंच उभा होता. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते आणि त्याने गांधर्वानंतर गांधर्वाला पाडले. त्याच्या हाताच्या हलक्या पाराने आणि धनुष्यावरील कौशल्याने त्याला शेकडो आकाशीय योद्ध्यांवर हल्ला करण्याची मुभा मिळाली. परंतु तरीही त्या लाटांवर लाट त्यांची संख्या अंतहीन दिसत होती. युद्ध जसे पुढे सरकत होते तसतशी पृथ्वीच लढवयांच्या पायांखाली थरथर कापत होती. दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन हे कुरु राजकुमार कर्णाला घेऊन पुढे सरसावले. त्यांचे रथ गरुडच्या पंखाप्रमाणे जंगलात गर्जना करत होते. त्यांनी एकत्रितपणे युद्धात भाग घेतला आणि गंधर्व सैन्याला चिरडण्याचा निर्धार केला. पण जितका तो शहाणा आणि शक्तिशाली होता तितका चित्रसेन इतका सहजासहजी पराभूत होणार नव्हता. त्याने त्याची सर्वात शक्तिशाली जादू बोलावली, एक भ्रम ज्याने स्वतःला कुरु योद्ध्यांच्या भोवती कपनाप्रमाणे गुंडाळले. त्यांच्या इंद्रियांनी आरडाओरडा केला. त्यांची मने आकाशीय गाजाच्या जादूने झाकली गेली आणि ते गोंधळात हरवले. गंधर्वांना आपल्या आवाक्यातला विजय जाणवला आणि ते नव्या जोमाने पुढे सरसावले. कुरुचे नेतृत्वहीन आणि दिशाहीन सैन्य हातभर होऊ लागले. जेव्हा योद्धे मैदानातून पळून गेले तेव्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी केवळ काही शूरात्मे मागे सोडले, जे लढाईच्या लाटांविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले. यामध्ये कर्ण सूर्याची ती संतती होती जी पर्वताच्या शिखरासारखी आचन राहिली. त्याला झालेल्या जखमांनंतरही त्याचे हृदय अविचल राहिले. जरी त्यांच्या शरीरावर असंख्य मारहाणीच्या खुणा होत्या तरी दुर्योधन आणि शकुनी त्याच्या बाजूने लढले. गंधर्वांनी सुत्याच्या मुलाला ठार मारण्याचा निर्धार केला आणि सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या त्यांच्या तलवारी आणि भाले त्याच्या भोवती चारही बाजूने बंद केले. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच कर्ण त्याच्या तुटलेल्या रथात तयार असलेल्या तलवारीतून आणि ढालातून उडी मारली. तो विक्रमच्या गाडीवर चढला आणि घोड्यांना पुढे ढकलत तो आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्याच्या जाण्यानंतर तो विनाशकारी निराशेचा मार्ग मागे सोडून गेला. गंधर्व विजयी परंतु थकलेले बाहेर आले. कुरु सैन्य अस्ताव्यस्त होऊन पळून जात असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. गाजा दुर्योधन मात्र ठाम राहिला. त्याच्या सभोवतालच्या गोंधळातही त्याचा निर्धार स्थिर राहिला. गांधर्वाचे पराक्रमी सैन्य त्याच्या दिशेने धावले तरी त्याने आपले पद सोडण्यास नकार दिला. जेव्हा शत्रू आत शिरला तेव्हा दुर्योधनाने बाणाचा झोत सोडला आणि युद्धभूमीवर आपल्या प्राणघातक मार्गांचा वशाव केला. परंतु तिच्या गारपिटीची भीती न बाळगता गंधर्वांनी कुरु आल्याला पकडण्याचा त्यांचा निर्धार ठामपणे पुढे ढकलला. त्यांच्या बाणांनी त्यांनी दुर्योधनाचा गत पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केला. त्याचे जुळे दाणे फळीक आणि ध्वजस्तंभ जणू ते पेंढाचे बनलेले होते. दुर्योधनाचा रथ आणि घोडे जमिनीवर मृतावस्थे पडेपर्यंत गंधर्वाचा अविरत हल्ला सुरूच राहिला. राजा स्वतः जमिनीवर फेकला गेला. त्याची शस्त्रास्त्रे फोडली गेली आणि चिरले गेले. असे वाटत होते की कुरु राजघराण्याने सर्व काही गमावले आहे. पण नशिबाच्या इतर योजना होत्या. चित्रसेन हे अविचल शक्तीचा योद्धा दुर्योधनाकडे धावला आणि त्याला जवळजवळ चिरडून टाकणाऱ्या पकडमध्ये पकडले. गंधर्वांनी त्यांच्या बंदिवानाला विळा घातला. त्यांच्या बाणांनी त्याच्या दुर्बल उपावर प्रशिक्षण घेतले. जशी लढाई कमी होत गेली तसंच गंधर्वांनी त्यांचे लक्ष कुरु सैन्यातील उर्वरित सदस्यांकडे वळवले. त्यांनी त्याच्या रथावर थरथरत बसलेल्या दुःशासनाला तसेच विविस्ती आणि चित्रसेनाचा भाऊ विंदा यांना कैद केले. राजघराण्यातील स्त्रिया देखील गोंधळात वाहून गेल्या. त्यांच्या किंचाळ्या युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होत्या. दुर्योधनासोबत पळून गेलेले योद्धे पांडवांच्या छावणीकडे मदतीची याचना करत गेले. धृतराष्ट्राच्या पराक्रमी पुत्राला गांधर्वांनी कैद केले आहे.
ते ओरडले, त्यांच्या मागोमाग जा. द्वेषासह दुर्वेश, दुर्मुख आणि दुर्जयी या सर्वांना बंधनात बंदिस्त करून नेले जात आहेत व आणि नैराश्याने भारावून गेलेल्या युधिष्ठिरच्या सेवकांनी त्याच्या हस्तक्षेपासाठी विनवणी केली. भीम, जो नेहमीच उग्र योद्धा होता, त्यांच्या विनवणीच्या दरम्यान उभा राहिला. त्याचे शब्द उपहासाने टपकले. आपण जे काही मोठ्या प्रयत्नासह करायला हवे होते ते युद्धाच्या रांगेत उभे राहून घोडे आणि हत्तीच्या पाठिंब्याने ते खळखळ गांधर्वांनी केले आहे. त्याने घोषित केले, भीमाचे शब्द हे त्यांच्या राजाचे रक्षण करण्यात येईल. त्यांच्या स्वतःच्या अपयशाची कठोर आठवण करून देणारे आहे. हे जाणून वृद्ध सेवकांनी लाजारे मान डोलावली. भीम पुढे म्हणाला, हे फसव्या खेळाची आवड असलेल्या राजाच्या वाईट सल्ल्याचा परिणाम आहे. शक्तिहीन व्यक्तीच्या शत्रूचा इतरांकडून पाडाव केला जातो. भीमाच्या शब्दांमुळे आणखी निराशा वाढेल असे वाटत असताना युधिष्ठिराने हस्तक्षेप केला. त्याचा आवाज शाक आणि शाक झाला. ही वेळ नाही. पांडवांच्या छावणीवर जेव्हा सूर्य उगवला तेव्हा युधिष्ठिरचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला. त्याच्या शब्दांमध्ये त्यांच्याबद्दल काळजी आणि जबाबदारीची भावना होती. जे त्यांच्याकडे संरक्षण मागण्यासाठी आले होते. तुम्ही आमच्या पाहुण्याशी इतके कठोरपणे का बोलता? त्याने त्याचा भाऊ वृकोदराला, ज्याला दुर्योधन असेही म्हणतात, विचारले. ते संकटात आहेत आणि आम्ही त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. युधिष्ठिरच्या डोळ्यांनी सभागृहाचे निरीक्षण केले. त्याचा आवाज प्रत्येक क्षणाशी अधिक तीव्र होत गेला. कुटुंबातील सदस्यांमधील वाद अपरिहार्य आहेत, त्याने कबूल केले. परंतु आपल्या सन्मानाशी कधी तडजोड केली जाऊ नये. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपला अपमान करण्याचे धाडस केले तर आम्ही ते सहन करणार नाही. तो थांबला. त्याची नजर पुन्हा एकदा वृकोदरावर खेळली. आणि तरी गांधर्वांच्या राजाने तेच केले. दुर्योधनाला कैद केले आणि आमच्या घरातील महिलांचा अपमान केला. युधिष्ठिर बोलत राहिला तेव्हा त्याचा आवाज संतापाने उठला. आमचा कौटुंबिक सन्मान धोक्यात आला आहे आणि तो चिरडला जात असताना आम्ही फक्त उभे राहू शकत नाही. त्याने जमलेले योद्ध्यांकडे बोट दाखवले. त्याचे शब्द दृढनिश्चयाने टपकत होते. माझ्या बंधूंनो, उठ, ज्यांनी आमचे संरक्षण मागितले आहे त्यांना वाचवण्यासाठी वर करा आणि सर्व आरलून नकून सहदेव आणि तुम्ही स्वतः नेतृत्व करत असताना तुम्ही गांधर्वांवर विजय मिळवाल यात मला शंका नाही. युधिष्ठिराने जेव्हा बोलले संपवले तेव्हा सभेमध्ये संमतीची किंचाळी उसळली. वृकोदराचा चेहरा दृढनिश्चय झाला. त्याने आपल्या भावाच्या शब्दांशी सहमत होऊन मान डोलावली. अजून जो कधी योद्धा होता पुढे बोलला. त्याचा आवाज ठाम आणि दृढ होता. जर गांधर्वाने आपल्या चुलत भावांना शांततेने सोडले नाही तर पृथ्वी आज त्यांचे रक्त त्यामध्ये युद्धासाठी सज्ज होत असताना सभागृहाचा जल्लोष आणि आरडाओरड्यांचा जल्लोष सुरू झाला. ते गांधर्वांच्या राजाच्या विरोधात स्वार होण्यासाठी तयार असलेले गचरत असताना स्त्रीच्या संघर्षाचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला. युधिष्ठिराने त्यांना अभिमानाच्या भावनेने आणि उद्देशाने जाताना पाहिले. हे जाणून की त्याचे भाऊ त्यांच्या कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. युद्धासाठी सज्ज योद्धा निघून जात असताना त्या दिवशीच्या घटनांचे वर्णन करण्यासाठी वैशंपायन पुन्हा एकदा पुढे आला. युधिष्ठिरचे शब्द ऐकून तो म्हणाला, अर्जुनाने कौरवांना मुक्त करण्याचे वचन दिले आणि त्याच्या भावानेही ते पाळले. जसजसे ते बोलत राहिले तसंच गृद्धवशीचा आवाज न मोज गेला आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या त्यांच्या शक्तीसह पांडव गांधर्वांच्या राजासमोर उभे राहिले. त्या क्षणी युधिष्ठिरच्या शब्दांनी त्याच्या भावांमध्ये आत पेटवली होती. दृढ निश्चय आणि निष्ठेची ज्योत जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक आणत सूर्य जंगलावर कोसळला. वैशंपायनच्या शब्दांनी आगामी लढाईसाठी मंच तयार केला होता आणि पांडूंचे ते पराक्रमी पुत्र आनंदाने उजळलेल्या चेहऱ्यासह उभे राहिले. भीमसेन या उग्र योद्धाने शुद्ध सोन्याने सुशोभित केलेले अभिधेय कवच आणि सूर्यप्रकाशात चमकणारी आकाशीय शस्त्रे धारण करत आक्रमणाचे नेतृत्व केले. जेव्हा ते त्यांच्या रथांवर चढत होते त्यांच्या घोड्यांच्या खुऱ्या पृथ्वीवर धडधडत होत्या तेव्हा पांडव स्फोटासाठी तयार असलेल्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते. येणाऱ्या वादळाची जाणीव झाल्याने कुरु सैन्याने गडगडाट केला. देव त्यांना आव्हान दिल्याप्रमाणे जंगलात प्रतिभूती केली. गांधर्व जे आकाशात विल्हेर होते ते विजयाने चमकले आणि युद्धासाठी उत्सुक होते. त्यांनी पांडवांची निर्भय आगेकूच पाहिली. सूर्यप्रकाशात चमकणारे त्यांचे दिव्य कवच असलेले गंधर्व युद्ध क्रमवारी उभे होते. त्यांचे चेहरे दृढ निश्चयाने उभे होते. परंतु जेव्हा शत्रूंचा छळ करणारा अजून त्यांना सलोख्याच्या शब्दांनी संबोधित करत दुर्योधन
आणि त्याच्या गटाला सोन्याचा आग्रह करत होता. तेव्हा ते मोठ्याने हसले. त्यांचे आवाज वाऱ्यामध्ये वाहू लागले बा. त्यांच्यापैकी एकाने उत्तर दिले, जगात फक्त एक